नमस्कार मित्रांनो, मी संकेत गोसावी पॉडकास्ट लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण बिगर येथे पीपल फॉर ॲनिमल इथे आलो आहोत आणि याच्या संस्थेचे व्यवस्थापक स्वप्नील साखरे यांच्याशी भेटणार आहोत आणि इकडं कसं म्हणजे एक या संस्थेची सुरुवात माझ्या वडिलांनी केली, म्हणजे मूळ त्यांच्यापासून आहे. हा, मी तर आता म्हणजे काही दिवसांनी जॉईन झालो याच्यामध्ये, पण सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे संस्थेची. तुमच्या वडिलांना जे असं सांगा सर, कुठल्या कुठल्या प्राण्यांना तुम्ही ट्रीटमेंट देतात किंवा मी अपंग म्हणा किंवा जखमी प्राणी म्हणा कसे ट्रीटमेंट देतात? आता जसं की म्हणजे प्रत्येक प्राण्याला आम्ही ट्रीटमेंट देतो, जसं की आजारी असेल तो किंवा फ्रॅक्चर असेल किंवा हाड तुटलेलं असेल किंवा इतर कोणते आजार असतील, डिस्टेम्पर, गॅस्ट्रो किंवा विविध प्रकारचे आजार असतात त्यांचे. सर्व प्रकारच्या आजारांवर आम्ही त्यांना इथं उपचार प्रदान करतो. आणि जर आमच्याकडे काही सुविधा नसतील, जसं की एक्सरे, ब्लड लॅब किंवा इतर सोनोग्राफी वगैरे असं, तर आम्हाला बाहेर हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागतं प्राण्यांना. आणि ते बाहेर पाठवायचं म्हणलं की ते खर्चिक काम असतं. बहुतेकदा आम्हाला त्याच्यासाठी फंड गोळा करावा लागतो लोकांकडून. तर म्हणजे अशा प्रकारे काम चालतं इथे. आता तुम्ही पाहू शकता इथे की संस्था आपली काय म्हणजे फार असं डेव्हलप नाहीये. आता आम्ही बघितलंय तुम्हाला ऑपरेशन करता तुम्ही बघितलेलं आहे. हा एक विश्वभक्त पण तुम्ही एक किस्सा घेतला होता. हा हा एका कुत्र्याला गाठ आले होते पाग, ते पण तुम्ही ऑपरेशन करून सोडून दिलं. म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करता. आणि जपलं पाहिजे त्यांना, त्यांचाही जीव आहे, त्यांना उपचार प्रदान केले पाहिजेत. जर बाबा त्यांना आपल्याला वेळ देता आला पाहिजे तरच तुम्ही प्राणी पाळा, माझं तर असं मत आहे. किंवा एखाद्या प्राण्याचा छळ नका करू, त्यांना तुम्ही सोडून नका देऊ किंवा त्यांना अबेंडन नका करू, तुम्ही परित्याग नका करू त्यांचा. आणि बस. आता खूप मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघतो सर. एक सोसायटीमध्ये पिल्लाला मारत होते. पिल्लाला मारत होते आणि तो दुसरा वाचणारा मुलगा आहे ना, कुठे काढत होते. हा म्हणजे ऍक्शन केलं, लिगली ऍक्शन केलं. पिल्लाला कसं मार बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो, कायदा कानूनमध्ये कुत्र्याला मारणं कुठले गुन्हा आहे का? हा गुन्हा होतो ना. तुम्ही प्राण्याला मारूही नाही शकत किंवा त्याला तुम्ही त्याच्या जागेवरून हलवूही नाही शकत. ते नियमावली वाचू शकतात, तुम्हालाही कळेल त्याच्यामध्ये की काय कशा कशा प्रकारचे असतात किंवा पेटाचे काही रूल्स असतात. पेटा नावाची एक संस्था आहे इंडियामध्ये काम करते, ती फार मोठी संस्था आहे. जे कुठं काही असेल तर तुम्ही त्यांनाही कंप्लेंट करू शकता किंवा आमच्यापर्यंत माहिती पोहोचू शकता. सर्वांना नमस्कार. जे पीपल फॉर ॲनिमल्स अहमदनगर अहिल्यानगर संस्थेशी जुडलेले आहेत किंवा जुडणार आहेत, मी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की त्याच्या मुख्य धक्क्या जे उपचार घेत आहेत जखमी आजारी प्राण्यांना आपण एक मदतीचा हात देऊ शकता. आपण कोणत्याही प्रकारे इथं मदत करू शकता, जसे की अन्नधान्य असेल किंवा वस्तू स्वरूप असेल किंवा आर्थिक स्वरूपातही तुम्ही मदत देऊ शकता किंवा एखाद्या प्राण्याचा तुम्ही दत्तक खर्च म्हणूनही तुम्ही प्राण्याला दत्तक घेऊ शकता. विविध प्रकारे तुम्ही प्राण्यांपर्यंत मदत पोहोचू शकता, जसे की खाद्य असेल किंवा मेडिसिन्स असतील इतर प्रकारे. सर्वांच्या सहयोगाने तुमच्या योगदानाने असंच हे कार्य पुढे चालू राहू देऊ. धन्यवाद.